नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी मोबाईलद्वारे कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत। मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे की तुम्ही ई पीक पाहणी मोबाईलद्वारे कशी करायची, काय काय ऑप्शन सिलेक्ट करायचे हे तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवणार आहे। आता तर ई पीक पाहणी हे करणे फार महत्त्वाचे आहे, कारण कुठलेही शासकीय अनुदान तुम्हाला मिळण्यासाठी ई पीक पाहणी तुम्ही केलेली असणे फार महत्त्वाचे आहे। चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा अशाच नवीन महत्त्वाच्या अपडेटसाठी। आपल्याला ॲपचं नाव आहे ई पीक पाहणी DCS। तर ई पीक पाहणी DCS म्हणून इथे तुम्हाला सर्च करायचं आहे। तर ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केले आहे, 2 नंबरचं ॲप आहे ते मी ऑलरेडी इन्स्टॉल केले म्हणून ओपन ऑप्शन येते मला, तुम्ही इथे इन्स्टॉल करा। जसं आपण ओपनवर क्लिक केलं हे ॲप ओपन होईल, अशी विंडो तुमच्या समोर येईल। हे ॲक्सेस मागतं आहे आपल्याला, तुम्ही इथे ॲक्सेस देऊन टाका त्याला। मी ॲक्सेस देतो आहे सगळ्या ॲपसाठी। ॲपला ॲक्सेस दिल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। उजव्या साईडला तुम्ही इथे आल्यानंतर इथे महसूल विभाग निवडायचा तुम्हाला। महसूल विभाग मी निवडतो आहे, जसं की छत्रपती संभाजीनगर निवडलं आहे मी। पुढे जाऊयात। त्यापुढे तुम्हाला करायचं आहे की शेतकरी म्हणून लॉग इन करा, या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे शेतकरी म्हणून लॉग इन करा, इथे मी क्लिक केलं आहे। तर इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकतो आहे मी। मोबाईल नंबर टाकल्यावर पुढे जा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढच्या विंडोवर आल्यावर तुम्हाला इथे खातेदाराचं नाव निवडावून ऑप्शन येत असेल तर तुम्ही तिथून नाव निवडू शकता, नाहीतर मग तुम्ही नवीन खातेदार नोंदणी करा इथे पण जाऊन क्लिक करू शकतात। नवीन खातेदार नोंदणी करा। तर नवीन खातेदारासाठी तुम्हाला विभाग तुमचा निवडायचा आहे, छत्रपती संभाजीनगर। जिल्हा तुमचा निवडायचा आहे, जिल्हा मी निवडला आहे। त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे। तुमचं गाव कुठलं आहे, इथे मी गाव निवडतो आहे माझं। गाव निवडल्यावर तुम्हाला या पुढच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे, ग्रीन ॲरोवर। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा गट नंबरवर क्लिक करून तुम्हाला तुमचा गट नंबर सर्च करायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे। तसा गट नंबर टाकल्यानंतर या शोधा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। गट नंबर टाकून शोधा ऑप्शनवर क्लिक केलं तुम्हाला इथे खातेदार निवडा याचं ऑप्शन येईल। खातेदार निवडावर मी क्लिक करतो आहे। तुम्ही तुमचं नाव निवडायचं आहे त्यातून आणि ह्या पुढच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं नाव, खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक शेवटचे 2 अंक इथे दिसतील तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला पुढच्या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढेवर क्लिक करा। ॲप सांगते की सर्व्हरसोबत संपर्क होत आहे, थोडीशी वाट बघा। असं जर एरर तुम्हाला येत असेल तर आपण इथे या पेजवर आलेलो आहे। इथे खातेदाराचे नाव आपल्याला निवडायचं आहे। खातेदाराचं नाव मी निवडलं आहे आणि इथे संकेतांक तुम्हाला टाकायचा आहे। तुम्हाला जर तुमचा संकेतांक माहीत नसेल रजिस्ट्रेशन करताना तर संकेतांक परत पाठवा यावर क्लिक करायचं आहे। संकेतांक आला आपल्याला, संकेतांक मी इथे टाकला आहे। त्यानंतर पुढच्या बटनवर क्लिक करा। पुढे गेल्यावर तुम्हाला हे काही ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल, जसं की पीक पट, चालू पट नोंदवा, पीक माहिती नोंदवा। तर आपल्याला ई पीक पाहण्यासाठी पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर जसंही तुम्ही क्लिक केलं तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला येतील, त्यापैकी तुम्हाला चूज करायचे आहेत ऑप्शन्स। जसे आपण पहिला ऑप्शन आहे खाते क्रमांक निवडा, तर खाते क्रमांक निवडायचा आहे। त्यानंतर गट क्रमांक तुमचा निवडायचा आहे तुम्हाला। त्यानंतर काही इन्फॉर्मेशन जी आपोआप येईल गट नंबर तुम्ही निवडल्यावर। तुम्हाला हंगाम निवडायचा आहे, तुमचा हंगाम कुठला आहे तर खरीप हंगाम आहे। तुमच्या नावावर जी जमीन असेल ती गुंठ्यांमध्ये म्हणजे आरमध्ये ती जमीन इथे दिसेल तुम्हाला। पिकाचा वर्ग निवडायचा आहे, पिकाचा वर्ग आपला एक पीक आहे तो मी टाकतो इथे। पिकाचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे, तर हा पीक आहे, फळबाग नाही आहे। फळबाग असेल तर फळबाग टाका तुम्ही। आता इथे कुठल्या पिकासाठी आपण ई पीक पाहणी करतो आहे त्याची माहिती द्यायची आहे। जसं मी मक्का सिलेक्ट करतो इथे आणि किती क्षेत्रावर तुम्ही मक्का लावली त्याचा इथे उल्लेख करायचा आहे। जसं की जर 1 एकर असेल म्हणजे 40 गुंठे तर 0.40
इथे मी टाकलं आहे. सिंचनाचे साधने विचारत आहेत, मी इथे विहीर सिलेक्ट करतो. सिंचन पद्धती विचारत आहे, सिंचन पद्धती प्रवाही सिंचन आहे. आणि लागवडीचा दिनांक, ज्या दिवशी तुम्ही लागवड केली एक अंदाजे तुम्ही दिनांक टाकू शकता. जसं जूनमध्ये लागवड झाली आहे तर मी 8 जून सिलेक्ट करतो. आणि किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, तुम्ही होयवर क्लिक करा आणि पुढे जा या बटनवर क्लिक करा. आता इथे तुम्हाला काही ॲक्सेस विचारतं, तुम्ही ॲक्सेस त्यांना देऊन टाका. ॲक्सेस दिल्यानंतर पुढची विंडो तुमच्यासमोर येईल, तिथे तुम्हाला फोटो घ्यायचे आहेत 2. ते छायाचित्र क्रमांक 1 आणि छायाचित्र क्रमांक 2 यावर क्लिक करून तुम्ही फोटो घ्या. मी पण फोटो घेतो. तर इथे दोन्ही फोटो मी घेतलेले आहेत. तर अक्षांश आणि रेखांश पण फोटोमध्ये क्लिक झाले आहेत. तर तुम्ही त्यानंतर फोटोनंतर पुढच्या या ग्रीन बटनवर क्लिक करा आणि तुम्ही जी भरलेली इथे सर्व माहिती फोटोसहित तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुम्हाला खाली जे ऑप्शन आहे चौकोनमध्ये त्यावर क्लिक करून पुढे जा ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही पुढे जा या बटनवर क्लिक केला की तुम्हाला एक सबमिटचा ऑप्शन येईल. तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा. तर मी ऑलरेडी सबमिट केलेला आहे त्यामुळे मला ऑप्शन ते येत नाही आहे. पण जसेही तुम्ही पुढे जा या बटनवर क्लिक कराल तुम्हाला सबमिट फॉर्मचा ऑप्शन येईल. तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर असंच ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला प्रत्येक पिकासाठी करायची आहे. तुम्ही जर समजा पीक विमा जेव्हा काढला तेव्हा जेही पिकाचे संदर्भ तुम्ही दिले होते त्या प्रत्येक पिकाची तुम्हाला ई पीक पाहणी वेगवेगळी करायची आहे.